मुक्ताई मातेच्या मुखातून एकच शब्द बाहेर आला आणि तो शब्द म्हणजे महाराज आई. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. हो बाबा आपल्याला सोडून गेलेत ग, आई आपल्याला सोडून गेली, आपण पोरके झालोय, पण आपल्याला या जगाच्या कल्याणासाठी जगायचंय. मुक्ताई. जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खरे संत पण सुद्धा महाराज आपल्याला ओळखू आले पाहिजे. निस्वार्थ भावना, निस्वार्थ ज्यांचे विचार असतात, जगाच्या कल्याणाचे विचार ज्याच्या अंतःकरणामध्ये असतात ना, तोच कोण म्हणावा, तो खरा संत अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणावा. दुसरे महाराज खरे संत नाही, दुसरे खरे संत नाही. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय यांनी सगळं आपलं आयुष्य झटलं कशासाठी? फक्त आणि तुमच्या आमच्या कल्याणासाठी. आणि तेही कोण? ज्या समाजाने त्यांना त्रास दिला त्या समाजासाठी. ऐका ना, अरे काय सांगता आपल्याला संत चरित्र, जरा असं लक्ष देऊन ऐका. काय चूक होती हो आमच्या ज्ञानोबारायांची आणि त्यांच्या भावंडाची. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता ब्राह्मणाच्या दारावर हात जोडून विनंती करायचे, अरे जी काही चूक आहे ती आमची आहे रे, आमच्या चुकीची शिक्षा आमच्या लेकरांना देऊ नका, समाजामध्ये त्यांना स्वीकारून घ्या, मोजी बंधनाची विधी त्यांच्यावर करा, संस्काराची विधी त्यांच्यावर करा, त्यांचा स्वीकार करा. जी काही चूक आहे ती आमची आहे, जी काही शिक्षा द्यायची ती आम्हाला द्या. पैठणच्या ब्राह्मणांनी धर्मपुस्तिका उघडली आणि प्रायचित्त म्हणून विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला सांगितलं, तुमच्या लेकरांना जर समाजामध्ये स्वीकार करून घ्यायचा असेल तर एकच उपाय आहे. काय? देहांत प्रायचित. देहांत प्रायचित. तुम्हाला मरावं लागेल. आणि सांगू तुम्हाला, त्याही काळामध्ये आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी आई वडिलांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. आणि आज सुद्धा महाराज आई वडील आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी आपल्या जीवाची पर्वा करत नाहीत. 2 पत्र लिहिले विठ्ठलपंतांनी. एक पत्र लिहिलं मोठा होता म्हणून निवृत्ती दादाच्या नावानी, आणि एक पत्र लिहिलं आमच्या पैठणच्या ब्राह्मणाच्या नावानी. आणि महाराज देहांत प्रायचित्त केलं जलसमाधी घेऊन. पोरके झाले हो आमचे ज्ञानोबाराय, पोरके झाले आमची मुक्ताई माता, पोरकी झाले आमचे निवृत्ती दादा, सोपान काका. आता आईचं छत्र राहिलं नाही, वडिलाचं छत्र राहिलं नाही. मी बोलतो माता माऊल्यांनो, ते चित्र डोळ्यासमोर उभं करा. तुम्ही आळंदीला गेलाय, इंद्रायणीचा काठ तुम्ही पाहिलाय, त्या इंद्रायणीच्याच काठावर सिद्ध बेटामध्ये आमच्या ज्ञानोबारायांची एक मोडकी तोडकी झोपडी होती. आणि त्या मोडक्या तोडक्या झोपडीमध्ये आमचे ज्ञानोबाराय आपल्या भावंडासोबत राहत होते. एक दिवस रात्रीचा प्रसंग, रात्रीचे 12 वाजले होते, रात्रीचे 12. आणि रात्रीच्या 12 वाजता आमची 9-10 वर्षाची मुक्ताई माता उठली आणि त्या मोडक्या तोडक्या झोपडीच्या एका कोपऱ्यात जाऊन धुमसत धुमसत रडू लागली. रडण्याचा आवाज आमच्या ज्ञानोबारायांच्या कानावर पडला. अंगणात खेळणाऱ्या लेकराचा रडण्याचा आवाज घरामध्ये काम करणाऱ्या आईच्या कानावर पडावा. आईनं ते महत्वाचं काम सोडावं, त्या लेकराजवळ जावं, त्याला कडेवर घ्यावं, त्याच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवावा आणि त्या लेकराला विचारावं, लेकरा काय झालं रे, का रडतोयस? जसं आईनं रडणाऱ्या लेकराला जवळ घ्यावं ना, तसं मुक्ताई मातेच्या रडण्याचा आवाज आमच्या ज्ञानोबारायांनी ऐकला आणि मुक्ताई मातेला आपल्या छातीला कवटाळलं, तिच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवला आणि मुक्ताई मातेला विचारलं, मुक्ताई का रडतेस ग? कोणी मारलं का? नाही ज्ञाना दादा, मला कोणच मारलं नाही. कोण रागवलं का? नाही दादा, कोणच रागवलं नाही. काही दुखतंय का? नाही दुखत नाही. भूक लागली का? भूक लागत नाही. मग झोपत का नाही? मुक्ताई मातेच्या मुखातून एकच शब्द बाहेर आला आणि तो शब्द म्हणजे महाराज आई. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. हो बाबा आपल्याला सोडून गेलेत ग, आई आपल्याला सोडून गेली, आपण पोरके झालोय, पण आपल्याला या जगाच्या कल्याणासाठी जगायचंय. मुक्ताई रडू नको, ये झोप झोप झोप. दादा झोपले असते रे, पण रोज आईचा हात डोक्याखाली घेऊन झोपायची सवय होती. आज आईही राहिली नाही आणि आज आईचा हातही राहिला नाही. दादा आईची आठवण येते रे, आणि आईच्या आठवणामध्ये मला झोप येत नाही.
मला आईचा हात पाहिजे, मला आईचा हात पाहिजे. तेव्हा ज्ञानोबारायांनी आपला उजवा हात मुक्ताईच्या समोर केला आणि मुक्ताई मातेला सांगितलं, मुक्ताई आजपासून हा हात तुझ्या भावाचा समजू नको, आजपासून हा हात तुझ्या आईचा समज. हात घे आणि झोप. शपथ घेऊन सांगतो दादा, रोज आईचा हात घेऊन जी झोप मुक्ताई मातेला येत नव्हती ना, ती झोप आज ज्ञानोबारायांचा हात घेऊन आमच्या मुक्ताई मातेला आली. म्हणून जगाच्या पाठीवर पुरुष असून सुद्धा आम्ही आमच्या ज्ञानोबारायांना काय म्हणतो, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, हो ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय. आवाज नाही ऐकू द्या थोडा. वंदित असे, वंदित असे, हे ज्ञानराजा माऊली. हे पांडुरंगा एका जनार्दनी पाय वंदित असे, एका जनार्दनी पाय वंदित असे. जाती कुळाचा विचार, न पाहे जाती कुळाचा विचार. वा. ज्ञानाबाई आम्हा अनाथाची माऊली. आळंदीमध्ये विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही कधीतरी प्रश्न विचारून बघा. कोणता विद्यार्थी आळंदीमध्ये 1, 2, 3, 4, 5, 10 वर्षापर्यंत राहिला, पण त्याला विचारा का रे, आळंदीमध्ये तू 10 वर्षाचं वास्तव्य केलं, एखाद्या दिवशी तरी तू आळंदीमध्ये उपाशी झोपला का?
कोणताच विद्यार्थी महाराज तुम्हाला सांगणार नाही की मी आळंदीमध्ये उपाशी झोपलो. आता तरी परिस्थिती जराशी बदललेली आहे. काही 10-20 वर्षाच्या अगोदरची परिस्थिती गुरुवर्य त्यांच्या मुखातून आम्हाला सांगतात त्यांची दयनीय घरची काय परिस्थिती होती. अंगावरच्या कपड्यावर आम्ही आळंदीला आलो, पण आळंदीला आल्यानंतर असा एकही दिवस आमच्या जीवनामध्ये उजाडला नाही की ज्या दिवशी आम्ही उपाशी झोपलो असेल म्हणून. आळंदीमध्ये महाराज साधकाला आमची माऊली उपाशी झोपू देत नाही, उपाशी झोपू देत नाही. सगळ्याचं भरण पोषण करणारी आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत. पण दुःख या गोष्टीचं आहे, दुःख या गोष्टीचं आहे. अरे ज्ञानोबारायांच्या नावावर आमच्यासारखे हजारो लाखो विद्यार्थी आळंदीमध्ये पोट भरण्याचं काम करतायत, पण त्याच आळंदीतल्या लोकांनी ज्ञानोबारायांना कधी गोड घाऊस खाऊ दिला नाही, अंगावर कधी नवीन कपडे घालू दिले नाही, कधी कोणता सण साजरा करू दिला नाही. संन्यासाचे पोरं म्हणून हिणवलं आणि त्याच लोकांच्या उद्धारासाठी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तयार केला. याला म्हणायचं संत. संत माऊली उगच कोणी होत नाही, संत उगच कोणी होत नाही, गजानन महाराज समर्थ उगच कोणी होत नाही. त्याची एक व्याख्या आहे महाराज. त्यांनाही आपलं जीवन तपवावं लागतं, समाजासाठी खपवावं लागतं. इथं एका पैशासाठी एका संपत्तीसाठी वाद जास्त चालू आहेत. आळंदीमध्ये दिसत आहेत, पंढरपुरीमध्ये दिसत आहेत. ते का संत आपल्याला दिसत आहेत का? संत नाहीत महाराज, ते भोंदू असू शकतात. असो, मी बोलतो कशा करताना मला संत, आपण आपली श्रद्धा ठेवली पाहिजे, पण खरे संत आपल्याला त्या ठिकाणी ओळखू आले पाहिजे, खरे संत ओळखू आले पाहिजे. मी गजानन महाराजांचा चमत्कार हा नाही सांगत कोणता, की गजानन महाराजांनी बिना विस्तवाची चिलम पिटवली. मला गजानन महाराजांचा हा चमत्कार वाटतच नाही. गजानन महाराजांनी मेलेल्या कुत्र्याला जिवंत केलं, मला गजानन महाराजांचा हाही चमत्कार वाटत नाही. मला गजानन महाराजांचा चमत्कार वाटतो हा, की न मागता गजानन महाराजांच्या हातावर पैसे आले, संपत्ती आली, पण त्या संपत्तीचा त्याग गजानन महाराजांनी केला. हे गजानन महाराजाचा खरा चमत्कार आहे, हा चमत्कार आहे. आणि या चमत्काराला आपण नमस्कार केला पाहिजे. या खरा नमस्कार आहे या चमत्काराला. पण आपण जरासं वेगळ्याच चष्म्याने पाहतो, वेगळ्याच चष्म्याने. अरे खऱ्या चष्म्याने एकदा संतांच्या चरित्राकडे पाहण्याचा प्रयत्न करा. अंधश्रद्धेने संतांच्या चरित्राकडे पाहू नका. अंधश्रद्धा रूपी चष्मा लावून संतांच्या चरित्राकडे पाहू नका. ऐका ना, का होतो तुम्हाला संतांचं चरित्र व्यवस्थित कळणार नाही. एक व्यक्ती रिसोडच्या आपल्या एसटी बस स्टँडवर उतरला आणि उतरल्यावर त्या बस स्टँडच्याच परिसरामध्ये ते जे हॉटेल आहेत त्या एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेला. ऐका म्हणजे तुम्हाला कळेल, मी मधामधात दृष्टांत मुद्दाम सांगतोय. बस स्टँडवर उतरला, चहा पिण्यासाठी त्या हॉटेलमध्ये जाऊन बसला, वेटरला आवाज दिला आणि सांगितलं चहा एक घेऊन ये. त्याने तो चहाचा कप आणून त्या साहेबाच्या समोर ठेवला. त्या साहेबानं तो चहाचा कप हातात घेतला आणि पिण्यासाठी समोर नेला चेहऱ्याच्या आणि लागलीच लाल बुंद डोळे केले आणि त्या वेटरला आवाज दिला, ए वेटर इकडे ये. काय मूर्ख समजतोयस का मला? काय मी फुकट चहा पितोय का तुझ्या हॉटेलमध्ये? साहेब काय झालं? अरे या कपात बघ, या चहामध्ये माशी पडलेली आहे, माफ करा माफ करा, दुसरा चहा घेऊन येतो. त्यानं तो कप आत नेला आणि पुन्हा बाहेर आला आणि टेबलवर पुन्हा चहाचा कप ठेवला. त्या साहेबानं पुन्हा तो कप उचलला, पुन्हा लालबुंद डोळे केले. मूर्खा, काय वेडा समजतोस की काय मला? काय झालं? अरे याही चहाच्या कपामध्ये माशी पडलेली आहे. साहेब माफ करा, चुकी झाली. पुन्हा तो आत गेला, पुन्हा तिसऱ्यांदा कप घेऊन पुन्हा टेबलवर चहाचा कप ठेवला. साहेबांनी पुन्हा तो तिसऱ्यांदा कप उचलला. मग मात्र रागानं उभाच राहिला. मूर्खा, अरे तू मला समजतोस काय का? अरे याही चहाच्या कपामध्ये माशी पडलेली आहे. वेटर म्हणला, साहेब माशी चहाच्या कपामध्ये नाही, माशी तुमच्या चष्म्याच्या काचावर आहे. ती माशी उडवा, आपोआप चहाच्या कपामधली निघून जाईल. बघा आता कोणाकोणाच्या लक्षात आलं. हा, माशी चहाच्या कपात नाही, माशी आपल्या चष्म्यावर आहे. पडदा आपल्या डोळ्यावर आहे अंधश्रद्धेचा. तो अंधश्रद्धेचा डोळा जरासा बाजूला करा आणि त्या नजरेला बाजूला करून श्रद्धायुक्त अंतकरणाने, भाव आणि भक्तीने, जसं गजानन महाराजांनी इथं सांगितलेलं आहे, मला तुमची खडकी दमडी नको, मला तुमचा पैसा नको, मला तुमची संपत्ती नको, मला तुमची काय पाहिजे? भक्ती पाहिजे. जा
जा कीर्तनाला, मी इथंच लिंबाच्या झाडापाशी बसतो, जा कीर्तनाला. असं म्हटल्यानंतर हे कीर्तनाला त्या ठिकाणी जाऊन बसले. आमचे गोविंद महाराज टाकळीकर, पूर्वीच्या काळी कीर्तन व्हायचे महाराज कथानका रूपाने. एखादा भागवतातला प्रसंग, विजय ग्रंथातला प्रसंग, भक्ती विजय ग्रंथातला प्रसंग, राम विजय ग्रंथातला प्रसंग, रामायणातला, असे वेगवेगळ्या ग्रंथातले प्रसंग त्या ठिकाणी गायला जायचे, त्याचं चिंतन केल्या जायचं. आणि त्या अनुषंगाने आमच्या गोविंद महाराज टाकळीकराने भागवत ग्रंथातल्या एकादश स्कंदामधला हंस गीतेतला एक श्लोक घेतला आणि तो श्लोक घेत असताना त्याचा पूर्वार्ध गायला आणि उत्तरार्ध गाणार तितक्यात लिंबाखाली बसलेल्या गजानन महाराजांनी त्याच श्लोकाचा उत्तरार्ध जशाचा तसा बोलून दाखवला. नव्हते आमचे गजानन महाराज, अज्ञानी नव्हते आमचे गजानन महाराज, वेडे नव्हते आमचे गजानन महाराज, तर ब्रह्मज्ञानी होते, ब्रह्मज्ञानी. भागवतातली गीतेचे श्लोक, वेदातल्या वेदाच्या रुचीची सगळं मुखपाठ आमच्या गजानन महाराजांना होतं. ऐका ना मी बोलतो कशा करताना. उत्तरार्ध गजानन महाराजांनी बोलून दाखवला आणि तो गोविंद महाराज टाकळीकरांच्या कानावर पडला. कोण आहे ते बाहेर बसलेलं? भागवतातला हंस गीतेतल्या प्रकरणातला हा श्लोक, एकादश स्कंदातला. मी पूर्वार्ध म्हटला, त्यांनी उत्तरार्ध गायला. म्हणजे तो कोणी साधारण नसेल, तो कोणीतरी अधिकारी आहे. त्या अधिकाऱ्याला मंदिरामध्ये घेऊन या. आनंद झाला बंकटलालजींना. अरे वा, माझ्या मनासारखं झालं. बंकटलालजी उठले, पितांबरजी उठले, त्यांच्या समवेत काही श्रोते उठले आणि बाहेर जाऊन गजानन महाराजांना हात जोडून विनंती करू लागले, बाबा कीर्तनकार महाराज म्हणतायत तुम्ही मंदिरामध्ये चला, चला मंदिरामध्ये. नकार दिला त्यांनी. नाही, मी मंदिरात नाही येणार. का बरं? बराच वेळ झाला, गेलेली मंडळी वापस येत नाही आणि त्या अधिकारी महात्म्यांनाही आणत नाही. म्हणून स्वतः गोविंद बुवा तिथे गेले आणि गजानन महाराजांना विनंती करू लागले. आणि विनंती करत असताना बघा, गोविंद महाराज टाकळीकरांच्या मुखातले शब्द दासगणू महाराज आपल्याला सांगतात. काय म्हणतायत महाराज? तुम्ही साक्षात शंकर, बरन बसवे बाहेर, धन्या वाचून मंदिर, शून्य सात समर्था. समर्थ शब्द आला इथं, लक्ष देऊन ऐका. आणि गजानन महाराजांना कोणाची उपमा दिलेली आहे? भगवान शंकराची उपमा दिली गोविंद महाराज टाकळीकरांनी. आणि उपमा देणारा काय असा काय साधारण माणूस नव्हता, कीर्तनकार होता. सगळ्या वेदाचं, संत वाङ्मयाचं अध्ययन करणारा व्यक्ती होता. त्यांनी गजानन महाराजांना उपमा दिली शंकराची. अशा बऱ्याचशा उपमा आपल्याला अजून इथून पुढे बघायच्या आहेत. तुम्ही शंकर आहात आणि ते मंदिर सुद्धा कशाचं होतं? भगवान शंकराचंच होतं. आणि तुम्ही शंकर आहात म्हणजे तुम्ही या मंदिराचे धनी आहात, मालक आहात, मालक. आणि तुम्हीच बाहेर बसलात. धन्या वाचून मंदिर कसं बरं दिसल बरं? चला तुम्ही आत चला. नाहीतर ते तुम्ही जर बाहेर बसला तर ते मंदिर म्हणजे आमच्यासाठी शून्य आहे, आमच्यासाठी शून्य आहे. गजानन महाराज आमच्या गोविंद महाराजांना उपदेश करू लागले. का रे, आताच तर तू कीर्तनात सांगू लागला ना, ईश्वर सर्व भूतानाम म्हणून. आणि मग आता काय लावलंय? आत बाहेर, आत बाहेर. ईश्वर सर्व भूतानाम हे तुझं म्हणणं जर खरं असेल, मग जसा देव आत आहे तसा देव बाहेर आहे, आणि जसा देव बाहेर आहे तसा देव आत सुद्धा आहे. मग मला कशाला जबरदस्ती आत नेतोय? हे तत्वज्ञान आहे गजानन महाराजांच्या मुखातून निघालेलं. ऐका मी बोलतो कशा करताना. ऐका. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. सगळ्या घटाघटामध्ये जर राम असेल, सगळ्या घटाघटामध्ये जर देव असेल, तर देव जसा बाहेर आहे तसा आत सुद्धा आहे. मग मला कशाला त्या ठिकाणी आत नेण्याचा प्रयत्न करतोयस? नको नको. मी काय करतोय? मी इथंच बसतो आणि तू जसा बोलतो तसा वागण्याचा प्रयत्न कर. बघा, उपदेश आहे कीर्तनकाराचा, कीर्तनकाराला आमच्या गजानन महाराजांचा उपदेश आहे. गजानन महाराजांचा आमच्या या सगळ्या वक्त्यांना, अरे जसं बोलताना तसं वागण्याचा प्रयत्न सुद्धा आपण केला पाहिजे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, वंदावी पाऊले. भाषण चाललंय काय? गाव आपलं व्यसनमुक्त झालं पाहिजे, गाव आपलं दारू मुक्त झालं पाहिजे. कोणच दारू नाही पिली पाहिजे. आणि भाषण करणाऱ्यालाच जास्त झाली होती, त्याला चढली होती. माईक कुठं आहेच त्याला दिसत नव्हतं. आता पिऊन भाषण करणाऱ्याचं हे भाषण कोण ऐकणार आहे? दारू सोडा म्हणून. तंबाखू खाणारा बाप पोराला कसा म्हणेल तू तंबाखू खाऊ नका म्हणून? पोरग म्हणेल बाबा तुम्ही आधी सोडा आणि मग मला बोला.
म्हणून ऐका ना, जसं बोललं तसं वागलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका, मी बोलतो कशा करताना आमच्या गुरुजींचं वाक्य आहे. ऐका बरं का, तुम्ही श्रोते मंडळी आहात, कार्यकर्ते मंडळी आहात, तुम्ही हे चिंतन लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. आणि गावागावात कार्यकर्त्यांना जे सप्ते करतात ना, त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गावात सप्त्यामध्ये बोलवना, जो वक्ता तुम्ही बोलवता ना, कीर्तनकार असू द्या का भागवतकार असू द्या, तो वक्ता 2 तास काय बोलतो याच्यावर त्याला निमंत्रण द्यायचं नाही. मग तो वक्ता 22 तास कसा वागतो याच्यावरून त्याला गावामध्ये निमंत्रण द्यायचं. अरे 2 तास तर आमच्यासारखी पोपटपंची कोणीही करेल. ऐका, आमचे गुरुवर्य श्री हरिभक्त बंडा तात्या कराडकरांचे शब्द सांगतो तुम्हाला. आमचे तात्या म्हणतात, आमचा वारकरी संप्रदाय 2 गोष्टीला फार मानतो. एक, आमचा वारकरी संप्रदाय प्रारब्धाला मानतो, आणि एक, आमचा वारकरी संप्रदाय चरित्राला मानतो. आमची काही अशी मंडळी आहे ज्यांचा गाथा पाठ नाही, ज्यांचे ज्ञानेश्वरींच्या ओव्या पाठ नाही, ज्यांचा विचारसागर सुटलेला नाही, ज्यांचं पंचीकरण सुटलेलं नाही, पण तरी सुद्धा मोठमोठी ज्ञानी मंडळी त्या पुरुषाच्या चरणावर मस्तक टेकवते. का? कारण की ते चरित्रवान आहेत म्हणून. नुसता गुण असून फायदा नाही. मित्र म्हणतो एखादा गुण कमी असला तर चालतं, पण काय असलं पाहिजे? चरित्र महाराज त्या ठिकाणी चांगलं असलं पाहिजे. म्हणून आमचं गुरुवर्यांचं वाक्य सांगतोय तुम्हाला. कीर्तनकार 2 तास काय बोलतो याचा विचार करून त्याला गावामध्ये आमंत्रण देऊ नका. तो उरलेल्या 22 तासामध्ये कसा वागतो याचा विचार करून त्याला गावामध्ये आमंत्रण दिलं पाहिजे. आपण तर 22 तासाचा विचार करतच नाही. आता तर आम्ही त्या 2 घंट्याचाही विचार करत नाही. आता आम्ही 2 मिनिटाचा विचार करतो. एखाद्याची 2 मिनिटाची व्हिडिओ क्लिप गाजली की त्याला गावामध्ये बोलवलं. 2 मिनिटाचा विचार नाही, 2 घंट्याचा विचार नाही, तर त्याच्या चरित्राचा विचार करणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. म्हणून ऐका ना, मी बोलतो कशा करताना. बुवा गजानन महाराजांचे शब्द आहेत बरं. गोविंद महाराज टाकळीकरांना, जसं बोलता तसं वागा. देव जसा आत आहे तसा बाहेर सुद्धा आहे, जसा बाहेर आहे तसा आत सुद्धा आहे. म्हणून जा तुम्ही काय करा, तुम्ही त्या ठिकाणी कीर्तन करण्याचा प्रयत्न करा. म्हणून बुवांना त्या ठिकाणी वापस पाठवलं. गोविंद बुवांनी तिथं कीर्तन केलं, आणि कीर्तनामध्ये गोविंद बुवांनी गजानन महाराजांविषयी चिंतन मांडलं. काय म्हणले गोविंद बुवा? ऐका. अरे शेगाव वासियांनो ऐका, तुमच्या गावामध्ये तुम्हाला या महात्म्याच्या रूपामध्ये अमोल रत्न प्राप्त झालेला आहे. या रत्नाचा काय करा? सांभाळ करा. आता तुमचं शेगाव राहिलं नाही. माझे शब्द नाही, गोविंद बुवा टाकळीकरांचे शब्द आहेत. आणि दासगणू महाराज लिहित आहेत, हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येथे आले, साक्षात हे पांडुरंग. गजानन महाराज म्हणजे गजानन महाराज नाही, ते कोण आहेत? साक्षात पंढरपूर आहेत. म्हणून बोलताना सुद्धा आम्ही म्हणतो शेगाव म्हणजे विदर्भाची काय आहे? पंढरी आहे, पंढरी. शेगाव म्हणजे आमच्या विदर्भाची पंढरी आहे. ऐका ना, मी बोलतो कशा करताना. म्हणून आपल्याला पंढरपूर 400 किलोमीटर जायची गरजच नाही. 70-75 किलोमीटर आपण इथं गेलं. आणि आता तर गावोगावी मंदिर झालेलेच आहेत. गजानन महाराज आपल्या हृदयापर्यंत त्या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. ऐका ना, मी बोलतो कशा करताना. कीर्तन संपलं, पण कीर्तन संपेपर्यंत गजानन महाराज कुठं निघून गेले हे थोडक्यात कोणालाच त्या ठिकाणी गजानन महाराजांनी पत्ता लागू दिला नाही. पण आता बंकटलालजी घरी गेले, आणि घडलेली पहिल्या दिवसापासूनची गजानन महाराजांविषयीची जी वार्ता होती, ती सगळीच्या सगळी वार्ता आपल्या पित्याला त्या ठिकाणी बंकटलालजींनी सांगितली. आणि सांगून एक विनंती केली, बाबा बघा किती संस्कारी जीवन आहे आमच्या बंकटलालजींचं. समृद्ध घराणं आहे, श्रीमंत घराणं आहे, तरुण 20-22 वर्षाचं वय आहे. आणि या अवस्थेमध्ये सुद्धा किती पितृ आज्ञेमध्ये आमचे बंकटलालजी आहेत, याचा विचार करण्यासारखा आहे बरं का. उगाच गजानन महाराज कोणालाही दर्शन देत नाही. काहीतरी बंकटलालजींचं चरित्र तसं असेल म्हणून बंकटलालजीला सगळ्यात पहिले गजानन महाराजांनी दर्शन दिलं असेल. बाबा, एक महात्मा आपल्या नगरीमध्ये आलेला आहे. त्या महात्म्याला आपल्या घरी आणण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही जर परवानगी दिली तर मी त्याला घरी घेऊन येऊ का? अरे बाळा, का नाही, आण, मला आनंद वाटेल. म्हणून आनंद झाला. पितांबर त्या
बंकटलालजींना पितांबरजी समवेत काही मित्रमंडळी समवेत शोध घेण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलं. पुन्हा 4 दिवसानंतर त्या शेगावमध्ये एक चौक आहे, त्या चौकाचं नाव आहे माणिक चौक. त्या माणिक चौकामध्ये सायंकाळच्या वेळेला, ती वेळ असते महाराज सायंकाळची बरं का. आणि सायंकाळच्या वेळ कोणती असते? ज्या गायी गुरं ढोरं शेतामध्ये माळ रानामध्ये चरायला गेलेले असतात ना, त्याच सायंकाळच्या वेळी जेव्हा सूर्य अस्तमनाला जात असतो त्यावेळी त्या गायी वापस येतात. ती वेळ असते महाराज सायंकाळची वेळ. त्यालाच वेळ म्हटल्या जातं गोरज मुहूर्त. आपण लग्नाचा मुहूर्त काढतो ना सायंकाळचा, त्या सायंकाळच्या वेळेला म्हटल्या जातं गोरज मुहूर्त. तोच खरा मुहूर्त आहे बरं. आता नवीन आपण काढलेला आहे स्टँडर्ड टाइम. एक तर सूर्योदयी किंवा सूर्य अस्त हे 2 मुहूर्त आहेत बरं का. एक नवीन आता स्टँडर्ड टाइम निघालेला आहे दुपारचा. दुपारी 1:30 वाजता, दुपारी 2 वाजता. का? आपल्या सोयीसाठी. म्हणजे एका दिवशी आपल्या गावातून पाहुणे लग्नाला आले पाहिजे, लग्न लावून जेवण करून आपल्या गावाला निघून गेले पाहिजे. म्हणून आपण सकाळचाही मुहूर्त सोडला. आणि सगळ्यात महत्वाचा गोरज. गोरज म्हणजे काय? गो म्हणजे गाय. आणि गाय ज्या पांधन रस्त्याने, ज्या रस्त्याला पांढरी माती असते, धूळ असते, त्या रस्त्याने चालत असताना त्या गायीच्या खुरांनी जी माती उडते त्या वेळेला म्हणतात गोरज मुहूर्त. आणि उडणारी पांढरी माती तांबूस रंगाच्या सूर्यकिरणामध्ये पिवळ्या रंगाची दिसत असते बरं का. तो खरा मुहूर्त असतो गोरज मुहूर्त. गोरज मुहूर्त तुम्हाला माहित आहे आमचा पांडुरंग परमात्मा म्हणजे कोण आहे? त्याला पांडुरंग नाव का पडलं सांगू तुम्हाला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी माता त्या ठिकाणी क्रोधायमान झाली, त्या दिंडीर वनामध्ये निघून गेली. आणि त्या दिंडीर वनामध्ये निघून गेल्यामुळे तिची सांत्वना करण्यासाठी, तिची समजूत घालवण्यासाठी भगवंत सुद्धा निघाले तर एकटे नाही, सोबत सवंगडी निघालेले आहेत. त्या गायी निघालेल्या आहेत. पुढे गायी चालतायत, मागे भगवंत चालतायत. आणि मागे भगवंत चालत असताना गायीच्या खुरामुळे उडणारी पांढऱ्या रंगाची माती भगवंताच्या सावळ्या रंगावर जाऊन टिपलेली आहे. भगवंत आमचा सावळा आहे. सावळा म्हटल्यापेक्षा काळा आहे. काळा रंगाचा दिसणारा आमचा भगवंत, त्याच्या शरीरावर जेव्हा ती पांढरी माती जाऊन उमटली तेव्हा भगवंताचे मित्र म्हणू लागले, देवा कसा पांढुर रंग दिसतोयस रे. पांढरा रंग म्हणजे पांढुर रंग. कसा पांढुर रंग दिसतोयस रे, कसा पांढुर रंग दिसतोयस रे. म्हणून आमच्या भगवान कृष्णाचं नावच पडलं पांडुरंग. आणि विटेवर उभा राहिला म्हणून नाव पडलं विठ्ठल. म्हणून नाव पडलं विठ्ठल. म्हणून असो तो मुहूर्त कोणता आहे? तो मुहूर्त आहे गोरज मुहूर्त. सायंकाळचा तो मुहूर्त आहे. गायी आपल्या घरी त्या ठिकाणी येत होत्या, आपल्या गोठ्याकडे त्या ठिकाणी येत होत्या. आणि त्या माणिक चौकामध्ये एका कोपऱ्याला गजानन महाराज बसलेले आमच्या बंकटलालजींना दिसले. दिसल्यानंतर बंकटलालजींना काय वाटलं माहित आहे का? त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात, वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. बंकटलालजींना तर वाटलं त्या गायी ढुरं सगळे बघून हा साक्षात कोण आहे? नंदसूत म्हणजे भगवान कृष्ण आहे. मी तुम्हाला म्हटलंय वेगवेगळ्या उपमा आमच्या गजानन महाराजांना दिलेल्या आहेत. आताच गोविंद महाराज टाकळीकरांनी आमच्या गजानन महाराजांना काय म्हटलं? भगवान शंकर म्हटलं. आताच त्या ठिकाणी बंकटलालजी आमच्या गजानन महाराजांना नंदसूत म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहेत असं अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणतात. म्हणून लक्ष देऊन ऐका मी बोलतो कशा करताना. देव एकच आहे पण त्याचे अवतार अनेक आहेत बरं काय. कोणत्याही प्रकारचा वाद करण्याची गरज नाही. देव एकच आहे. म्हणून अशा प्रकारे गजानन महाराज तिथे दिसल्यामुळे गजानन महाराजांना विनंती करतायत बंकटलालजी आणि म्हणतायत चला ना आमच्या घरी येता का, आमच्या घरी येता का असं म्हटल्यानंतर होकार आरती मान हलवली गजानन महाराजांनी आणि आनंद झाला महाराज. आनंद. गजानन महाराजांना बंकटलालजी घरी घेऊन आले. गजानन महाराज आपल्या घरी आलेले आहेत हे भवानी रामांना पाहून सुद्धा म्हणजे बंकटलालजींच्या पित्यांना सुद्धा अति 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 आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. अंगणामध्ये पाट ठेवलेला आहे. महिला मंडळी बाहेर आलेले आहेत. बकेट भरून पाणी आणलेलं आहे. पूजेचं ताट काढलेलं आहे. पाय धुतलेले आहेत. गजानन महाराजांचा औषण अशा प्रकारे त्या ठिकाणी केलेला आहे. आनंद झाला महाराज सगळ्यांना. जेवण्याची तयारी त्या ठिकाणी घरामध्ये चालू झाली.
गजानन महाराजांना भवानी रामजींनी विनंती केली, काय महाराज आल्या सरशी जेवण करा, जेवण करा. प्रदोष काळ होता, सायंकाळचा वेळ. आताच मी तुम्हाला चिंतन केलं, त्याच वेळेला म्हटलं जातं महाराज प्रदोष काळ. हा जो सायंकाळचा प्रदोष काळ असतो ना, आपल्याला बऱ्याच जणाला माहित आहे. लोक म्हणतात संध्याकाळच्या वेळेला, सायंकाळच्या वेळेला घराचा दरवाजा उघडा ठेवला पाहिजे, बंद करू नये. का? कारण की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. पण सायंकाळच्या वेळेला फक्त लक्ष्मीचंच भ्रमण नसतं, तर सायंकाळच्या वेळेला आमच्या भगवान शंकर समवेत पार्वती मातेचं नंदी महाराजांच्या पाठीवर बसून या पृथ्वी तलावाचं भ्रमण कोण करत असतं? आमचे भगवान शंकर करत असतात. तो काळ प्रदोष काळ असतो बरं का. म्हणून शक्यतोवर कोणत्याही प्रकारच्या वाईट घटनेला आपण त्या ठिकाणी कार्य, त्या ठिकाणी वेळेला करता कामा नाही. कोणतंही वाईट प्रवृत्तीचं कार्य प्रदोष काळाला केलं नाही पाहिजे. मी तर म्हणतो वाईट नाही, कोणतंच काम सायंकाळच्या प्रदोष काळाला करता कामा नये. तुम्ही म्हणसाल महाराज असं का बोलता, जरा असं पटवून द्या. याचं कारण आहे, कोणतंच काम करायचं नाही, कोणता विचार करायचा नाही, कोणता निर्णय घ्यायचा नाही. प्रदोष काळाला फक्त भगवंताची पूजा, आराधना, साधना आणि नामस्मरण करायचं. का बरं करायचं? याचं कारण असं आहे, सायंकाळची वेळ अशी असते, सूर्य अस्तमानाला जात असतो आणि चंद्र उगवत असतो. अस्तमानाला जाणाऱ्या सूर्य सुद्धा क्षीण झालेला असतो आणि उगवता चंद्र सुद्धा क्षीण झालेला असतो. मन आणि बुद्धी अनुक्रमे या दोघाचे दैवत जर कोण असतील, मन आणि बुद्धीचे, चंद्र आणि सूर्य आहेत. आणि सायंकाळच्या वेळेला चंद्र आणि सूर्य हे शक्तिहीन झालेले असतात. आणि शक्तिहीन झालेले चंद्र आणि सूर्य त्या वेळेला जर आपण मन आणि बुद्धीनं जर काही कार्य किंवा विचार करण्याचा, निर्णय घेण्याचा प्रयत्न जर केला, तर तो निर्णय आपला खराच ठरेल किंवा सफलच होईल, याची शाश्वती देता येत नाही. म्हणून शक्यतोवर सायंकाळच्या वेळेला कोणतंही वाईट प्रवृत्तीचं कार्य न करता आपण काय केली पाहिजे? पूजा, संध्या आरती असते ना, संध्या आरती, लक्ष असू द्या मी बोलतो कशा करताना, अशा प्रकारे ती पूजा त्या ठिकाणी केली पाहिजे. पूजा त्या ठिकाणी केली पाहिजे. गजानन महाराजांना घरामध्ये बसवलं, बिल्वदल त्यांच्या मस्तकी त्या ठिकाणी ठेवलेला आहे, विनंती केलेली आहे, महाराज जेवण करा. लागलीच गजानन महाराजांनी होकार दिला, लागलीच गजानन महाराजांनी होकार दिला. स्वयंपाकाची तयारी चालू होती, पण अजून पोळ्या तयार झाल्या नव्हत्या, अजून भाकरी तयार झाल्या नव्हत्या. भवानी रामजींना, बंकटलालजींना प्रश्न पडला, अरे गजानन महाराजांना जेवण करा म्हटलं, गजानन महाराजांनी लागलीच होकार दिला, पण अजून तर त्या ठिकाणी पोळ्याची तयारी झालेली नाही, भाकरीची तयारी झालेली नाही. काय केलं पाहिजे? घरामध्ये होत्या महाराज पुऱ्या, पण त्या पुऱ्या होत्या शिळ्या, शिळ्या पुऱ्या होत्या, शिळ्या. पण त्या ठिकाणी विचार करतायत मनातल्या मनात, जाऊ द्या, पुऱ्या शिळ्या असल्या म्हणजे काय झालं, माझा विचार तर शिळा नाही ना, माझी भक्ती तर शिळी नाही ना. म्हणून त्या शिळ्या पुळ्या का होईना आपण काय केल्या पाहिजे? गजानन महाराजांना दिल्या पाहिजे. तुम्ही म्हणसाल का बरं दिल्या पाहिजे? थोडा वेळ थांबायचं, घाईघाईनं भाकरी करायच्या. का? कारण की 2दा-3दा अनुभव आला होता बंकटलालजींना, 2-3दा. कोणता? गजानन महाराज कधी उठून पळून जातील काही सांगता येत नव्हतं. मग बंकटलालजींना वाटलं, आपण जर गजानन महाराजांना म्हणलं थांबा, थोडं स्वयंपाक होत आहे, आणि हे बुवा कधी निघून पळून जाईल काही सांगता येत नाही, मग ही सुवर्ण संधी आपल्या जीवनातली दडल्या जाईल. म्हणून आहे ते वाढा आता लवकर, आहे ते लवकर वाढा, आहे ते लवकर वाढा. कारण की महाराजांना माहित आहे माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं कपट नाही, ते अवघेच जाणती, कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती, ऐसा आहे सिद्धांत. उमापती भगवंत आपल्याला प्राप्ती भगवंताची होते. कशामुळे? किती मिष्टान्न दिलं म्हणून, किती दान दक्षिणा दिली म्हणून नाही. माता माऊल्यांनो, जरासं विचारपूर्वक चिंतन ऐकण्याचा प्रयत्न करा. शबरी माता कित्येक वर्षापासून प्रभू रामचंद्राची वाट पाहत होती. का? प्रभू रामचंद्र आले पाहिजे, प्रभू रामचंद्राचं मला दर्शन झालं पाहिजे. सीता मातेच्या शोधाचं महत्वाचं कार्य सोडून रस्ता बदलला प्रभू रामचंद्रांनी. कोणासाठी? एक भिल्लीन जातीत जन्मलेल्या, आदिवासी जातीत जन्मलेल्या शबरीसाठी. तिच्याकडे पात्र नव्हतं महाराज देवाला खाऊ घालण्यासाठी, पण शबरी मातेकडे पात्रता होती, भक्तीची पात्रता होती.
तुमच्याकडे पात्र आहे का नाही याचा विचार नाही महाराज. विचार करा आपल्या भक्तीच्या पात्रतेचा, आपल्या भक्तीच्या पात्रतेचा. तुम्हाला काय वाटतं, देव तुमच्या नारळावर प्रसन्न होतो का? देव तुमच्या फुलावर, तुमच्या हारावर, देव तुमच्या पानावर प्रसन्न होतो का? देवाला हे काहीच नको, हे काहीच नको. मला तर कधी कधी प्रश्न पडतो, महिला मंडळींनो, मला तुमची श्रद्धा दुखवायची नाही, पण हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो. मागच्या वर्षी त्या परभणीला प्रदीप महाराज मिश्रांची शिवमहापुराण कथा झाली. मला कधी कधी तर शंका पडते की भगवान शंकर प्रदीप महाराज मिश्रावर प्रसन्न झाले का प्रदीप महाराज मिश्रा भगवान शंकरावर प्रसन्न झाले हेच कळत नाही. आता ट्रेंडिंग मध्ये जर कोणते भगवंत असतील ना तर ते भगवान शंकर आहेत महाराज. आता आम्ही सगळ्या देवाला विसरलो, आता एकच देव माहित आहेत आम्हाला, कोण? देवादी देव महादेव. आणि महाराजांना सांगायची दरकार की बायानं लगे आक्रमण करायची सुरुवातच नाही का. ती एक लोटा जल चालू झालं ना, एक लोटा जल गेल्या 1 वर्षापासून नाही का. ठणठणीत पडले होते महाराज महादेवाचे मंदिर, ठणठणीत. त्या दिवशी मी महादेवाच्या मंदिरात आमच्या गावात दर्शनाला गेलो, पाय घसरूनच पडलो, ते शेवाळच चढले आता मंदिरात. सगळे तांब्या तांब्या पाणी टाकतायत ना तिथं, तांब्या तांब्या पाणी टाकतायत. ऐका, महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकू नका या मी मताचा नाही, पण ज्याचे आई वडील घरामध्ये पाण्याच्या थेंबासाठी जीव ओरडू ओरडू मला पाणी दे, मला पाणी दे, आपल्या मुलाला हाक मारतायत, त्या आई वडिलाच्या मुखामध्ये पाण्याचा थेंब टाकायला याला वेळ नाही, आणि महादेवाच्या पिंडीवर पाणी पाणी ओततोय, त्याला महादेव प्रसन्न होणार आहेत का? त्याला नाहीत महादेव प्रसन्न होणार. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. अरे आई वडिलाला पाणी पाज, आई वडिलाची सेवा कर, महादेवाच्या मंदिरात जाण्याची काहीच गरज नाही. आणि पुन्हा ती एक कोणती पूजा निघली आहे, सूर्य उदयाच्या अगोदर महादेवाच्या मंदिरात जायची. आमच्या गावातली एक बाई सकाळी लवकर उठली, आंघोळ केली, केस धुतली आणि ते केस मोकळे सोडले. सकाळी 4 वाजता मंद अंधकार होता, खेडं गाव आमचं. एक माणूस डब्बा घेऊन गेला गावाच्या बाहेर, त्या मथाऱ्यानं ती केस सोडलेली बाई पाहिली की चक्कर येऊन तिथंच पडला. आता 4 वाजता अंधाराची बाई बिना केस मोकळी सोडलेली, भीती वाटणार नाही तर का? म्हणून मी बोलतो कशा करताना, साधना करू नका असं मी म्हणत नाही, पूजा करू नका असं मी म्हणत नाही, पण देवाला तुम्ही पाणी टाकलं म्हणजे देव प्रसन्न होतो असं काही नाही. देवाला तुम्ही फळ पान फूल दिलं म्हणजे, आणि मी नाही बोलत बरं हे, मी माझ्या पदराचं काहीच बोलत नाही, मी देवाच्या तोंडचं तुम्हाला सांगतोय. गीता काढा, गीता ग्रंथ, गीता ग्रंथातला श्लोक वाचा, पत्रम पुष्पम फलम तो यम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरुत आश्नान्मी प्रयतात मनः. देव जर कशाचा भुकेला असेल तर देव एकाच गोष्टीचा भुकेला आहे, देव भावाचा भुकेला. काय पाहिजे देवाला? देवाला तुमचं पान नाही पाहिजे. आता श्रावण महिना झाला महाराज, त्या बेलाच्या झाडाला पानच राहिलं नाही.
सांगू तुम्हाला, बाया मोठ्या हुशार. ऐका, येता येता इतके बेल घेऊन या. मला कितीतरी 1000 पानं महादेवाच्या पिंडीवर व्हायचे आहेत. माणसं त्याच्यापेक्षा हुशार. ते काय पानं तोडतात का? मग झाडाच्या खांट्या तोडून आणतात. ऐका, माझी विनंती असेल महिला मंडळींना, माझी विनंती आहे पुरुष मंडळींना, महादेवाच्या पिंडीवर बेलाचं पान वाहिल्यापेक्षा त्या मंदिराच्या परिसरामध्ये एखादं बेलाचं वृक्षाची लागवड जर केली ना, तर तुमच्या 17 कुळाचा उद्धार भगवान शंकर केल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणत नाही, आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज त्या ठिकाणी सांगतायत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. म्हणून वृक्ष तोडले नाही पाहिजे, वृक्ष लावले पाहिजे, वृक्ष लावले पाहिजे. मग तुम्ही म्हणसाल महाराज, आम्ही काय देवाला पान फुल वाहू नये का? देवाला तर फुल म्हणजे देवाला सुमन आवडते असं आम्ही ऐकलं होतं. अरे ऐकलं होतं, पण त्याचा अर्थ तुम्हाला कळाला का? सुमन म्हणजे काय? सुमन म्हणजे फुल, एक अर्थ त्याचा होतो. पण सुमन या शब्दाचा खरा अर्थ होतो महिला मंडळी, सु म्हणजे चांगलं आणि मन म्हणजे मन. देवाला झाडाचं फुल नाही पाहिजे, देवाला तुमचं चांगलं मन पाहिजे. मन, चांगलं मन पाहिजे. चांगले मनामध्ये विचार ठेवा. दुसरं तिथं काहीही वाहण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. म्हणून माता माऊल्यांना हात जोडून विनंती आहे, जरासं त्या हळदी कुकाच्या पूजेच्या बाहेर या, हळदी कुकाच्या पूजेच्या बाहेर या. आम्ही तर कथाकार सांगून ओरडून परेशान होतो. इथं साखर ठेवू नका, इथं कुंकू लावू नका, तिथं कुंकू लावू नका. धनंजय महाराज, एका गावात गेलो मी, भागवत कथा झाली आणि ती शेवटच्या दिवशी गावात अशी प्रदक्षिणा निघत नाही का, प्रदक्षिणा. मी कित्येकदा सांगितलं महिला मंडळींना की ते ताटात दिवा ठेवू नका. बरं, बायाची धावपळ एवढी, अशी गल्ली असते, त्या गल्लीमध्ये 10-5 घरं असतात आणि त्या 10-5 घराचा एकच पाट असते त्या मेन रस्त्यावर. आणि महाराज काय पाटावर उभा राहिला की त्या 10-5 बाया एकदाच येतात महाराजाचे पाय धुवायला. हिचं डोकं तिच्या डोक्याला आणि तिचं ताट तिच्या ताटाला. एका गावात तर माझं धोतरच पेटलं. खोटं नाही सांग, फायदा झाला त्या 1 लोटा जेलाचा. एक पाणी होतं म्हणून बरं झालं तिथं, नाही का? म्हणून लक्ष देऊन ऐका माता माऊल्यांनो, मी बोलतो कशा करताना. एका बाईनं तर कुंकू लावता लावता हळद माझ्या कपाळाला लावली, एका म्हातारीने तर साखरच दिली लावून, चिकट लोळच कपाळ. मी म्हणलं, कपाळ का चिकट झालंय? कळतं का तुम्हाला? एक रात्र फक्त काय करा, साखरेचं पाणी करा, साखरेचं पाणी 1 रात्र, आणि सगळ्या अंगाला लावा असं, आणि झोपा. बरं, मुंगे तुम्हाला झोपे देतात का? मुंग्या मुंगळे तुम्हाला झोपू देतात का? 1 रात्र फक्त अंग चिकट करून झोपा. इकडं महादेवाची पिंड चिकट लोळ, गजानन महाराजाची मूर्ती सगळी रंगरोंगटी केलेली. महादेवाच्या मंदिरात मला तर प्रश्न पडतो, महादेवाच्या मंदिरात गेल्यावर अगोदर नंदी महाराज असतात. नंदी महाराज तोंडानं खातात का शेपटीनं खातात? बरं, त्या शेपटीला पेढा साखर लावायची गरजच काय? काहीच गरज नाही ना. बरं, तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जा आणि त्या मंदिराला अशी प्रदक्षिणा करा, त्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीला कोणता देव असतो? बरं, तिथं साखर लावलेली, तिथं हळदी कुंकू लावलेलं. कमिटी परेशान, लाखो रुपयाचा कलर त्या मंदिराला लावून. म्हणजे प्रश्न आहे महाराज, आपल्या भारतामध्ये मूर्ती पुढे एक पाटी लावावी लागते, कृपया मूर्तीला हळदी कुंकू लावू नका. आणि आम्ही काय लावल्याशिवाय राहा नाही. आणि बाई बी लावली तर बरोबर लावत नाही, दुरूनच नियम धरते ठसकन. नाकात गेलं कुंकू का डोळ्यात गेलं हे सुद्धा कळत नाही गजानन महाराजाच्या. ऐका ना, मी बोलतो कशा करताना, आपल्याला गमतीचं वाटतंय म्हणून ऐका. सोडा हे हळदी कुंकाच्या ताटाच्या हारा फुलाच्या, जरासं जर बाहेर निघा. पंढरपूरला जर तुम्ही पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेले तर महाराज 50 रुपयाचा हार घेतो, 12 तास दर्शनाला लागतात. तो हार त्या स्थितीत राहतो का 12 तासानं? सुकून जातात ते फुलं. बरं, मी कित्येकदा डोळ्यांनी पाहिलंय, तेच हार गठ्ठेच्या गठ्ठे पुन्हा वापस येतात. कुठे जातात? त्या दुकानात जातात. देवाला तुमचं पानाची गरज नाही, देवाला तुमच्या पाण्याची गरज नाही, देवाला तुमच्या फुलाची गरज नाही, देवाला तुमच्या फळाची गरज नाही. देवाला पाहिजे केवळ आणि केवळ तुमचा भाव. म्हणून पूजा विधी जराशी बदलण्याचा पद्धतीचा विचार करा. चांगली पूजा दिसली पाहिजे देवाचं. आणि खरं सांगू का तुम्हाला, आता असा तुम्हाला महाराज दुसरा भेटणारच नाही. भेटला संधीचं सोनं करून घ्या. खरं सांगतो तुम्हाला, ह्या सगळ्या विधी आहेत ना, हिच्यातली कोणतीच विधी देवासाठी नाही. कीर्तन देवासाठी नाही, भजन देवासाठी नाही, साधना देवासाठी नाही, नामस्मरण देवासाठी नाही,
पूजन देवासाठी नाही, मग आपल्यासाठी आहे. आपल्याला समाधान वाटावं म्हणून कीर्तन आहे, आपल्याला आनंद वाटावं म्हणून नामस्मरण आहे. देव तर तो देवच आहे महाराज, त्याला आपली काय गरज आहे. देवाच्या नावानं आपण समाधानी जगलो पाहिजे, आनंदी राहिलो पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी महाराज या सगळ्या साधना आहेत, ह्या सगळ्या साधना आहेत. साधना करा, भक्ती करा, पण ती भक्ती करत असताना भावनेनं करा, भीतीनं करू नका. आपली भाव का भूखा हूँ मैं और भाव ही एक सार है. भाव का भूखा हूँ मैं और भाव ही एक सार है. भूखा हूँ मैं और भाव एक ही सार है. भाव का भूखा हूँ मैं और भाव एक ही सार है. भाव बिन वो कुछ भी देवे मैं कभी लेता नहीं. भाव बिन वो कुछ भी देवे मैं कभी लेता नहीं. हे भाव से एक फूल भी देवे वो मुझे स्वीकार है. भाव का भूखा हूँ मैं और भाव ही बक्सार है. जय हो, जय गजानन. ऐका ना, देवाला भूक जर कशाची असेल तर भावाची आहे, भक्तीची आहे. म्हणून ऐका ना, भक्ती करा पण भीतीपोटी करू नका, भावनेनं करा, भावनेनं करा. उगाच कोण काय करतो म्हणून त्याच्या मागे लागू नका. ऐका, एकदा एक वारकरी पंढरपूरला गेले. पंढरपूरला असे मध्यानीच गेले, जास्त काही तेवढा गर्दा नव्हता, पण थोडाफार पंढरपूरला कधीही गेला तरी गर्दा असतोच. एकटेच होते. चंद्रभागेमध्ये स्नान करायला गेले, आपली पडशी टेकवली, पण पडशी टेकवल्यावर त्यांच्या अंतकरणात विचार आला की मी इथं पडशी ठेवली, मी जर स्नान करायला गेलो आणि माझी पडशी कोण उचलून नेली म्हणजे आता ते पंढरपूर असलं म्हणजे काय झालं. तिथंही चोर आहेतच महाराज. मी गमतीने एक वाक्य बोलत असतो, म्हणजे ते काही खोटं नाही, ते खरंच आहे. ते वाक्य असं आहे, वारीच्या वाटानं चालणारे सगळेच वारकरी असतात असं काही नाही, आणि वारीच्या वाटानं चालणारे सगळे वारकरीच असते तर वारीच्या वाटानं चोऱ्या झाल्या नसत्या. पंढरपूर आहे म्हणजे काय झालं. त्या वारकऱ्याला प्रश्न पडला, माझी पडशी कुठं ठेवावी. म्हणून त्यांनी काय केलं, एक चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये खड्डा केला आणि ती पडशी तिच्यात ठेवली आणि पुढून वाळू त्या ठिकाणी, वरून वाळू त्या ठिकाणी झाकून टाकली, बुजून टाकली ती पडशी. थोडस 4 पावलं पुढे गेलं आणि मागं नजर टाकली, सगळं वाळवंट सारखंच दिसू लागले. म्हणे अरे, पुन्हा वापस आल्यावर आपल्याला आपली जागा शोधल्या गेली पाहिजे ना. म्हणून पडशी कुठं पुरून ठेवली याच्या ओळखणीसाठी त्या वारकरी बुवानं वालुकामयी छोटीशी महादेवाची पिंड त्याच्यावर तयार केली. ती पिंड तयार करून स्नानाला जात असताना तिथं एक गाडी आली, त्याच्यातून 4, 5, 10 बाया उतरल्या. त्यांनी तो प्रकार पाहिला आणि त्यांना असं वाटलं चंद्रभागेचं स्नान करायला जाण्या अगोदर काय करावं लागते, महादेवाची पिंड करावी लागते, त्याच्याशिवाय चंद्रभागेचं स्नान पूर्ण होत नाही. त्या बुवाच्या बाजूला या 10 महादेवाच्या पिंडी तयार झाल्या.
या 10 पिंडी तयार होऊन स्नानाला जाण्याच्या अगोदर एक तिथं ट्रॅव्हल्स आली, 5-50 बाया तिच्यातून उतरल्या. त्या 10 पिंडीच्या बाजूला 50 पिंडी तयार झाल्या. अशा 555 पिंडी तयार झाल्या त्या वाळवंटामध्ये आजूबाजूला. हे वारकरी बो आले, आता कोणाकोणाची पिंड मोडा. आपली भक्ती आहे महाराज, आपली साधना आहे, पण या महादेवाच्या पिंडीसारखी तिनं केली म्हणून मी. तू सकाळी चालली 4 वाजता? हो, मला येऊ दे बरं. अलाराम लावती मी सकाळचा, मला फोन कर. ऐका मी बोलतो, मला टिंगल नाही करायची तुमच्या साधनेची. मला तुमचं अंतकरण, मला तुमची श्रद्धा दुखवायची नाही. पण भक्ती करत असताना या हळदी कुंकाच्या फुलाच्या ताटाच्या कधीतरी बाहेर निघा आणि प्रेमयुक्त तुम्हाला फुल वाहायचंय ना, तुम्हाला सुमन वाहायचंय ना, तर मन हा मोगरा अर्पुनी मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. अर्पण करायचंय ना, मन अर्पण करा. मन, आणि ते मन कसं असलं पाहिजे, ते मन सु असलं पाहिजे, म्हणजे सुंदर स्वच्छ आणि निर्मळ असलं पाहिजे. त्या मनाचा स्वीकार तो भगवंत करतो. बंकटलालजीच्या घरी गजानन महाराज गेले ना, तो दिवस होता रविवारचा. रविवारचा दिवस होता. जेवायला वाढलं, पुऱ्या होत्या महाराज, थोड्या शिळ्या झालेल्या. वर्णन करतात आमचे दासगणू महाराज, बदाम होता, खारका दिल्या, केळी दिल्या, मोसंबी दिल्या, मुळे दिले, असे बरंच चिंतन. 300 अन्न गजानन महाराजांनी ग्रहण केलं. रात्रभर तिथेच मुक्काम केला. वरचा मजला मुक्कामासाठी गजानन महाराजांना देण्यात आला. सोमवारी सकाळी गजानन महाराजांना मंगल स्नान घातलं. सगळी ती विधी करून उठणं वगैरे लावून, आत्तर वगैरे लावून स्वच्छ सुंदर असं मंगल स्नान गजानन महाराजांना त्या ठिकाणी घालण्यात आलं. आणि खरं सांगू,
आता बंकटलालजीचं जे सदन आहे ना, ते सदन राहिलंच नव्हतं, ते आता मंदिर झालं होतं. मंदिर, घराला घरपण कशामुळे येतं, मंदिराला मंदिर पण कशामुळे येतं, हे जाणणं तितकंच महत्वाचं आहे बरं का. 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. अयोध्या शहर आहे, इमारती आहे, सुख संपन्नतेच्या सगळ्या गोष्टी आहेत, पण आनंद अयोध्यामध्ये नव्हता. आनंद महाराज वनामध्ये होता. वनामध्ये का? कारण की 14 वर्षाचं वास्तव्य प्रभू रामचंद्राचं वनामध्ये होतं. म्हणून देव जिथं असतो ना, आपोआपच त्या घराला काय प्राप्त होतं, दैवत्व अशा प्रकारे प्राप्त होत असतं. म्हणून आता अयोध्या नगरी, द्वारका नगरी, जे रूप भगवंत असताना त्या नगरीला प्राप्त झालं होतं, तेच रूप आता गजानन महाराजांमुळे शेगाव नगरीला आणि विशेष करून बंकटलालजींच्या सदनाला अशा प्रकारे प्राप्त झालं होतं. बंकटलालजींचे चुलते भवानीराम यांचा भाऊ, त्यांचं नाव आहे महाराज इच्छारामजी शेडजी. इच्छाराम शेडजी शिवभक्त होते, शिवभक्त. त्यांनी मनामध्ये विचार केला, आपल्या भावाकडे एक योगी समर्थ महापुरुष आलेले आहेत, मी शिवभक्त आहे आणि त्यांना सोमवारचा उपवास होता, केला पाहिजे महाराज उपवास. सोमवार एकादशी 15 दिवस आहे, एकादशी कार्य न करशी व्रत सार. पण ऐका बरं का महिला मंडळींनो, आपण उपवास करतो, पण उपवास म्हणजे काय हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे बरं का. उपवास या शब्दाचा अर्थ खाण्याशी येत नाही. उपवासाचा संबंध पदार्थाशी येत नाही. उपवास या शब्दाचा अर्थ आहे, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. जवळ राहणे, कोणाच्या जवळ राहणे? देवाच्या जवळ राहणे. मग देवाच्या जवळ राहणे म्हणजे काय? गाभारात येऊन इथं सभागृहात येऊन झोपा काढायच्या का? नाही. देवाच्या जवळ जायचं म्हणजे साधना करायची, भजन करायचं, पूजन करायचं, आणि ते करत येत असताना आळस येऊ नाही म्हणून रिकाम्या पोटी राहायचं. म्हणून त्याला म्हटलेलं आहे उपवास. उपवास म्हटलेला आहे रिकाम्या पोटी राहणे. कशासाठी? तर साधना करण्यासाठी. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. पण कधी कधी महाराज त्या एकादशीच्या दिवशी ते उपवासाचे पदार्थ पाहून आणि खाऊन संध्याकाळपर्यंत असा प्रश्न पडतो, याच्या पडता 2 भाकरी कढीमध्ये चुरून खाल्ली असत्या तर बरं झालं असतं. डॉक्टरांना विचारा तुम्ही, डॉक्टर म्हणतात साबुदाणा पोटात नाही, घरातल्या डब्यात सुद्धा ठेवला नाही पाहिजे. का? तुम्ही महिला मंडळींना विचारा. काय? अरे साबुदाणा उद्या जर करायचा तर तो भिजवावा कधी लागतो? आदल्या रात्री. म्हणजे त्या साबुदाणाला भिजायला, नरम पडायला 12 तास लागतात, तर जिरायला किती तास लागत असतील बरं? आणि खरा शब्द महिला मंडळींनो फराळ नाही. फराळ नाही, फराळ. खरा शब्द आहे फलहार. त्या फलहाराचा अपभ्रंश केला आपण आणि मग फराळ, साबुदाणाची खिचडी, बटाट्याचे वडे, नाही का, साबुदाण्याचे वडे, कोणते काय काय नवीन पद्धतीचे त्या ठिकाणी आता युट्यूबला पाहून आपण रेसिप्या तयार केल्या. आमची भजनी मंडळी मग हरिपाठाच्या टाईमवर म्हणते, महाराज कसं तरीच व्हायलं, आता ते तळलेले मळलेले चिप्स खाऊन कसं तरी नाही होणार, तर काय होणार आहे? विज्ञान आणि अध्यात्म उपासाच्या मागे आहे महाराज. अध्यात्म म्हणजे साधना. उपास कशासाठी करायची? साधनेसाठी. आणि विज्ञान सांगतं, आमची 300 किलोमीटर गाडी चालली तर ड्रायव्हर म्हणतो गाडीचं इंजन गरम झालंय, महाराज गाडीला थांबवावं लागतं. हे पोट म्हणजे शरीराचं इंजन आहे. रोज खाऊन 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 हे गरम होतं, त्याला एक दिवस आराम मिळाला पाहिजे म्हणून उपवास आहे. पण आपण त्याचा संबंध वेगळा करून टाकलाय. आणि अजून एक महत्वाची हात जोडून माता माऊल्यांना विनंती आहे, खाण्याशी संबंध ठेवू नका उपवासाचा. त्या अर्धापूर तालुक्यामध्ये बरीचशी मंडळी आलेली आहे, तिकडे त्यांना विचारा. अर्धापूर तालुक्यामध्ये रोडगी एक गाव आहे, तिथं आमचे एक महाराज आहेत, पांचाळ महाराज. मोटरसायकलवर बसले, पुढं मागं त्यांची पत्नी बसली. त्यांना ग्लानी आली. काय झालं? काहीतरी असाच एकादश आली, मग लागून सोमवार आला, मग लागून असा कोणता तरी वार आला आणि 2-3 दिवस सलग त्यांना उपवास घडला. गाडीवर बसता बसता चक्कर आली, मागच्या बाजूला मस्तकावर पडल्या आणि जागीच जीव गेला. देवाला वाटतं का हो उपवास धरून धरून माझ्या नावाने माझ्या लेकरांनी मेलं पाहिजे म्हणून? मुळात वाटत नाही. शरीराला जे पोषक आहे, शरीराला जे चांगलं आहे ते निश्चितच त्या ठिकाणी खाल्लं पाहिजे. पण उपवास कशासाठी आहे? तर उपवास आपण सगळ्या साधना चुकतोय बरं का, सगळ्या साधना चुकतोय. आता हरतालिकेची पूजा झाली ना, हरतालिकेची सगळे झाडं होंडे केले का नाही तुम्ही?
सगळ्या झाडाची कटिंग केली का? ती वालुकामयी महादेवाची पिंड करायची, 16 पानं याचे 16 पानं त्याचे, नाही का? अरे बाबा, पार्वती मातेने भगवान शंकराची प्राप्ती व्हावी म्हणून हा विधी, ही साधना केलेली आहे. पार्वती मातेचे अनेक नाव आहेत. जलप्राशिनी, अपर्णा. अपर्णा नाव का पडलं? तिने कित्येक वर्ष झाडाचे पडलेले पानं खाल्ले म्हणून तिला अपर्णा नाव पडलं. तिने कित्येक वर्ष फक्त पाणी पिऊन महादेवाचं त्या ठिकाणी साधना केली म्हणून तिला जलप्राशिनी नाव पडलं. तिनं झाडाचे पानं तोडून महादेवाच्या पिंडीवर वाहिले नव्हते, फुलं तोडून महादेवाच्या पिंडीवर वाहिले नव्हते, झाडाच्या फांद्या तोडून महादेवाच्या पिंडीवर वाहिल्या नव्हत्या. त्याचं ग्रहण केलं होतं, ग्रहण केलं होतं, ग्रहण. म्हणून ऐका, आपण साधना करतोय पण त्या साधना चुकतायत. पुण्य करता होय पाप. तुम्ही करायला जाताय पुण्य, पण तुमच्या हातून काय घडतंय माहित आहे? तुमच्या हातून पाप घडतंय, तुमच्या हातून पाप घडतंय. म्हणून कोणतीही साधना करत असताना महिला मंडळींना माझी विनंती आहे, जरासा त्याचा विचार अशा प्रकारे केला पाहिजे. नेलं गजानन महाराजांना घरी, नेलं. थोडासा वेळ आपला उरलेला आहे आणि आपल्याला हा अध्याय आज संपवायचा आहे. तसे तर मला 5 अध्याय संपवायचे होते, पण दुसरा अध्यायाच्याच बाहेर आपण पडू शकलो नाही. कसं आहे, एकदा चिंतनाला लागलो की ते चिंतन सोडू वाटत नाही. महत्वाचं चिंतन असतं. गजानन महाराजाची भाव कथा आपण पाहतोय. गजानन महाराज कसे जेवले, का जेवले, याचा भाव सुद्धा पाहणं फार महत्वाचं आहे. नुसत्या कथा आपल्याला बघायच्या नाही, त्या कथेचा भाव आपल्याला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. कथा तर आपल्या मुखपाठच आहे. बंकटलालजीचे चुलते सोमवारचा उपवास होता. त्यांना वाटलं या साधूला आपल्या घरी न्यावं आणि सायंकाळी यांच्या समवेत आपण उपवासाचं पारणं फेडावं, उपवास सोडावा. विनंती केली गजानन महाराजांना, आमच्या घरी चला. विनंतीला मान देऊन गजानन महाराज इच्छाराम शेठजींच्या घरी गेले. काय थाटमाट सांगू तुम्हाला, काय थाटमाट सांगू. तांदूळ होते महाराज, कोणते? आंबे मोहर क्वालिटीचे तांदूळ होते. तांदूळ, जिलेबी, मोतीचूर, करंजा, अनारसे, घिवर, चटण्या, कोशिंबीर, दही, वडगा, तूप, सगळ्या काही गोष्टी महाराज. आणि इतके पदार्थ समोर त्या ठिकाणी बनवले की चार जण ते पोटभर जेवतील एवढे पदार्थ बनवून गजानन महाराजांच्या समोर ठेवले. गजानन महाराजांच्या समोर नवीन पदार्थ. ते पदार्थाचे नाव काय हेही माहित नव्हतं. काही पदार्थ खावाव कसे हेही माहित नव्हतं. कधी गल्लत पडते महाराज. अशाच एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, तिथं शेठजीची ओळख झाली आणि त्या शेठजीच्या पोरीच्या लग्नाला मला आमंत्रण दिलं. गेलो मी लग्नाला. लग्न झालं, जेवायला बसलो. जेवायला बसल्यावर पात्रामध्ये एवढे पदार्थ वाढले गेले. काही पदार्थाचे नावं माहिती नव्हते आणि काही पदार्थ कसे खावे हेही माहिती नव्हते. म्हणलं लोक तर अगोदरच म्हणतात महाराजाला काही कळत नाही, आणि त्यातल्या त्यात जर आपण जेवताना चुकलो तर अजून लोक आपल्याला टिंगलामध्ये काढतील. म्हणून आपल्या मनाने खायचं नाही. बाजूचा पाहुणा जसा जेवते तसंच आपण जेवायचं. त्यानं पुरीचा घास मोडला की मी पण पुरीचा घास मोडत होतो. त्यानं बासुंदीच्या वाटीत टाकला की मीही बासुंदीच्याच वाटीत टाकत होतो. अर्ध जेवण झालं, ताटातले बरेचसे पदार्थ त्यानं खाल्ले, पण त्या ताटाच्या बाहेर एका वाटीमध्ये चमचम करणारं एक पाण्यासारखा पातळ पदार्थ होता. ते पाहुणा सगळं खात होता पण तिच्यातलं काही खात नव्हता आणि मला दम निघत नव्हता. मी म्हणलं सगळं खाते हे का खात नाही. सगळ्याच्या नजरा चुकू दिल्या आणि फरकन फुरका मारला. गोड नाही, आंबट नाही, कडू नाही, तिखट नाही, काहीच चव नाही त्याला. म्हणलं असा बेचव पदार्थ कोणता आहे. म्हणलं ओ पाहुणे बुवा, काय महाराज हे वाटीतल्या पदार्थ, हे वाटीतला जो पदार्थ आहे हे काय आहे म्हणतो. काय नाव काय त्याचं. अहो महाराज ते म्हणे गुलाब पाणी आहे जेवण झाल्यावर हात धुण्याचा. म्हणलं फुरका मारला म्हणून सांगू तरी नको कोणाला. ऐका मी बोलतो कशा करताना, इतके पदार्थ कसे खावे काही कळत नाही, किती खावे काही कळत नाही. इतके पदार्थ 4 माणसं जेवतील एवढे पदार्थ इच्छाराम शेठजीनं गजानन महाराजांच्या समोर त्या ठिकाणी आणून ठेवले. आणि गजानन महाराजांनी काय केलं, अख्खेच्या अख्खे ते पार केले. पदार्थ ते खाल्ले. लिंबू ठेवलं होतं ना भाजीत पिळ्यासाठी, ते लिंबू सुद्धा गजानन महाराजांना खाऊन घेतलं. बाजूला ते डाव्या बाजूला आपण मीठ ठेवतो ना, मीठ कमी जास्त झाल्यावर भाजीत टाकायला, अख्खं ते मीठ सुद्धा गजानन महाराजांना खाऊन घेतलं. सगळे पदार्थ संपवले. पण एक बिभत्स्य प्रकरण
त्या ठिकाणी प्रकार गजानन महाराजांनी केला. कोणता? जेवढं जेवण केलं होतं काही वेळानंतर तेवढं जेवण उलटीच्या माध्यमातून मुद्दाम बाहेर त्या ठिकाणी टाकलं. का बरं त्या ठिकाणी टाकलं? त्यांना गजानन महाराजांना सांगायचं होतं की अगोदरच मी सांगितलं, जेवणाऱ्यांना कळालं पाहिजे काय घ्यावं जेवायला आणि किती घ्यावं. इथं गजानन महाराजांनी वाढणाऱ्यांनाही उपदेश केला की किती वाढलं पाहिजे आणि कसं वाढलं पाहिजे. म्हणून गजानन महाराजांच्या प्रत्येक क्रियेमध्ये काही ना काही महाराज आपल्याला शिकण्यासारखं आहे. तेच समर्थ येते केले